योगेंद्र पवारांची आजपासून स्वाभिमानी यात्रा सुरू होते। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेनंतर योगेंद्र पवार देखील यात्रा काढतायत। बारामती मतदारसंघातून स्वाभिमानी यात्रेला सुरुवात होणार आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी। योगेंद्र पवार पक्षाचे युवा नेते योगेंद्र पवार यांनी आज स्वाभिमान यात्रेला सुरुवात केलेली आहे। निवडणुकीप्रमाणे बारामतीतील कनेरी येथील हनुमान मंदिरामध्ये नारळ फोडून या यात्रेला सुरुवात झालेली आहे। त्यांच्याशी आता आपण संवाद साधूयात। दादा, यात्रेला सुरुवात केली आहे, कशा स्वरूपात यात्रा असणार? एक आपली स्वाभिमान यात्रा आहे, ती आपण आज पासून सुरुवात करतोय। एक गावभेट दौरा असणार आहे आणि सगळीकडे आम्ही जाणारे, सगळ्या गावांमध्ये फिरणारे आणि लोकांचे जे प्रश्न आहेत, अडीअडचणी आहेत ते समजून घ्यायचा हा एक प्रयत्न असणार आहे। प्रत्येक निवडणुकीला जसं कनेरीत हनुमान मंदिराच्या चरणी नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली जाते, एक प्रचाराला सुरुवात म्हणायला लागेल का आता पक्षाकडून? नाही, म्हणजे प्रचाराला अजून वेळ आहे। विधानसभा कधी आहे हे अजून डिक्लेअर झालं नाहीये, पण मारुतीच्या मंदिरात आम्ही तिथं सारखं जात असतो। मी राहायला कनेरीमध्ये असल्यामुळं आठवड्यातून 3 दिवस तरी मी त्या मंदिरात जात असतो। एक जागृत देवस्थान आहे, आपल्या बारामतीचं ग्रामदैवत म्हणून त्या मंदिराची एक ओळख आहे। त्याच्यामुळं तिथं आम्ही गेलो, मारुतीरायांचा आशीर्वाद आपण घेतला आणि ह्या यात्रेला आपण सुरुवात केली। ही यात्रा किती दिवसांची असणार आहे आणि कोणकोणते प्रश्न घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात? प्रश्न अनेक आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पवार साहेबांचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण इथं जपला पाहिजे, टिकवला पाहिजे। बारामतीकरांनी 50-60 वर्ष पवार साहेबांना साथ दिली आहे आणि आमची एवढीच विनंती असणार आहे की इथून पुढेही तुम्ही पवार साहेबांना आणि त्यांच्या विचारांना तुम्ही साथ देत राहा। विचारधारेवरती यात्रा अवलंबून असणार आहे। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।